नमस्कार. तर आज आहे ना, मी दुधी भोपळ्यापासून अगदी नवीन आणि वेगळ्या पद्धतीची छान अशी मस्त चविष्ट भाजी बनवणार आहे. तर ही भाजी बनवायला जरी नवीन असली ना, तर चवीलासुद्धा खूप छान मस्त अशी चवीची लागते. तर दुधी भोपळ्यापासून आपण वेगवेगळे पदार्थ बनवत असतो आणि चवीला देखील खूप छान मस्त बनून तयार होतात. पण अशा पद्धतीने जर तुम्ही दुधी भोपळ्याची भाजी करून पाहिलीत ना, तर आणखीनच खूप छान मस्त अशी चवीला लागते. तर हा दुधी भोपळा खाल्ल्याने आपलं हृदयाचं आरोग्य आहे ना, तर ते चांगलं राहते. त्याच्यामुळं सगळ्यांनीच हा छान असा दुधी भोपळा खायला पाहिजे. तर पहा इथं मी ना एक कवडा असा दुधी भोपळा घेतलेला आहे. म्हणजे छान अशी मस्त आपली इथं भाजी बनवून तयार होते. तर हा दुधी भोपळा मी इथं गॅसवर आहे ना आपल्याला इथं भाजून घ्यायचा आहे. तर ही भाजी आपण भाजून करणार आहोत. त्याच्यामुळे आहे ना अशा प्रकारे आपल्याला छान अशी मस्त आहे आतपर्यंत चांगलं असं भाजून होईल ना, तितकं आपल्याला छान असं मस्त इथं भाजून घ्यायचं. सगळ्या बाजूने पहा अशा पद्धतीने मी इथे ना मोठ्या गॅसवर हा जो काही भोपळा आहे ना, तर तो व्यवस्थित असा भाजून घेणार. आणि हा दुधी भोपळा अशा प्रकारे जर भाजून घेतलं ना, आपल्या ह्या भाजीला ना छान अशी मस्त स्मोकी असा फ्लेवर येतो. त्याच्यामुळे आहे ना खूप छान मस्त अशा चवीलासुद्धा ही भाजी अजूनच जास्त चांगली लागते. तर पहा अशा पद्धतीने मी इथं सर्व काही हा दुधी भोपळा आहे ना सगळ्या बाजूने व्यवस्थित असा भाजून घेतलेला आहे. आणि अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही, जसं आपण वांगं भाजून घेतो ना भरीतसाठी, त्याचप्रमाणे आपल्याला इथं हा भोपळा आहे ना व्यवस्थित असं सगळ्या बाजूने भाजून घ्यायचा आहे. तर पहा मस्त असा सगळा व्यवस्थित काळपट झालेला आहे भाजून. तर इथं आपल्याला पूर्णपणे व्यवस्थित असा थंड करून घ्यायचा आहे. तर 5-10 मिनिटानंतर पाहू शकता छान असं व्यवस्थित असं थंड झाला ना, तर याची वरची जी साल आहे तर ती आपल्याला काढून घ्यायची आहे. तर सुरीने पहा अशा पद्धतीने अगदी पटकन निघते, सहज ही साल निघते. जास्त वेळसुद्धा लागत नाही, कारण वरून आपल्याला व्यवस्थित अशी ना ही साल आहे, तर ती भाजून झालेली आहे. त्याच्यामुळे ना जास्त वेळ लागणार नाही. अगदी पटपट ही साल पूर्णपणे निघून जाईल. आणि हा भोपळा आतपर्यंतसुद्धा व्यवस्थित असा शिजून झालेला आहे. त्याच्यामुळं आपल्याला भाजी करायला जास्त वेळ लागणार नाही. अगदी पटकन आपल्याला भाजी तयार होते. फक्त हा भोपळा भाजून घेताना व्यवस्थित असा पूर्णपणे व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे. तर दुधी भोपळ्यापासून आपण भरपूर असे प्रकार बनवत असतो. पण अशा पद्धतीने छान अशी मस्त स्मोकी फ्लेवरमध्ये जर ही भाजी बनवून पाहिलीत ना, तर चवीला आणखीनच खूप छान लागते. आणि ज्यांना दुधी भोपळा आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील. इतकी मस्त अशी चविष्ट आपली ही दुधी भोपळ्याची भाजी बनवून तयार होते. तर पहा अशा पद्धतीने मी इथे ना व्यवस्थित सगळी साल काढून घेतलेली आहे. आणि परत आपल्याला काय करायचं आहे की स्वच्छ पाण्याने ह्या भोपळ्याला ना धुवून घ्यायचं आहे. म्हणजे जे काही भाजलेलं जे वरती काळपट असं लागलेलं आहे तर ते पूर्णपणे निघून जाईल. म्हणजे सालीचा भाग आपल्याला व्यवस्थित असा धुवून घ्यायचा आहे. तर आणि अशा पद्धतीने मी इथे ना कट करून घेणार आहे. तर बाहेरून जरी थंड झाला ना, तर आतपर्यंत हा बघा पाहू शकता इथं भोपळा हा गरम आहे. तर हे बघा अशा पद्धतीने हा भोपळा व्यवस्थित असा कट करून झाला ना, आता लगेचच मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला याची ना थोडी जाडसरच पेस्ट करून घ्यायची आहे. तर व्यवस्थित असा आतपर्यंत आपला भोपळा आहे ना, तर तो भाजून व्यवस्थित मधून शिजलेला आहे. त्याच्यामुळे आहे ना जास्त काही वेळ लागणार नाही. 2 ते 3 वेळेस आपल्याला मिक्सरमधून चांगलं असं फिरवून घ्यायचं आहे. जास्त काय आपल्याला बारीक याची पेस्ट करून घ्यायची नाही आहे त्यामुळे. तर पहा अशा पद्धतीने आपला छान असा इथं दुधी भोपळा जाडसर वाटून झालेला आहे. तर कढईमध्ये इथे मी ना 2 ते 3 चमचे तेल टाकून घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये 1 चमचाभर जिरं. तर जिरं व्यवस्थित असं फुलून झालं की लगेच याच्यामध्ये मी एक मध्यम आकाराचा कांदा अशा पद्धतीने चिरून घेतलेला आहे, बारीक चिरून घ्यायचा आहे. आणि त्याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या त्यासुद्धा आपल्याला बारीक चिरून घेतलेल्या. तर मिरच्या आणि कांदा व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये ना छान परतवून घ्यायचे आहेत. तर ही भाजी बनवत असताना आपल्याला जास्तचं साहित्याची अजिबात गरज लागत नाही. जे आपण नेहमी भाजींसाठी वापरतो किंवा आपल्या घरामध्ये जे साहित्य उपलब्ध असतात तेवढ्यातच आपली ही भाजी मस्त अशी बनवून तयार होते. तर पहा अशा पद्धतीने 2-3 मिनिटानंतर आपले अर्धवट असे कांदे भाजून आलेत ना, तर त्याच्यामध्ये 1 चमचाभर अद्रक लसूणची पेस्ट आपल्याला टाकून ती देखील ह्या तेलामध्ये छान मस्त अशी परतवून घ्यायची आहे.
तर पहा 2-3 मिनटानंतर आपले हे कांदे सगळे व्यवस्थित असे परतून झालेले आहेत. आता ना याच्यामध्ये मी मसाले टाकून घेणार आहे, जे आपण रेग्युलर वापरतो तेच. तर 1 चमचाभर धना पावडर, पाव चमचा हळद आणि 1 चमचाभर इथे मी लाल चटणी घेतलेली आहे. तर इथे मी हिरवी मिरचीसुद्धा वापरलेली आहे. त्याच्यामुळे आहे ना लाल चटणी तुम्ही अंदाजाने तुम्हाला जेवढं तिखट लागत असेल ना त्याप्रमाणे तुम्ही इथं वापरू शकता. तर पहा आपले जे काही मसाले घातले होते ते सुद्धा तेलामध्ये छान असे परतून झालेले आहेत. आता आहे ना याच्यामध्ये मी एक बारीक चिरून घेतलेला टोमॅटो टाकून घेणार आहे आणि तो सुद्धा चांगला मस्त मऊ आणि पूर्ण असा शिजूस्तोपर्यंत आपल्याला इथं तेलामध्ये छान परतवून घ्यायचा आहे. तर पहा ह्या भाजीमध्ये आपल्याला एवढंच साहित्य लागतं, याच्यापेक्षा जास्त आपल्याला कुठलंही साहित्य लागत नाही. अशा पद्धतीतले आपली साध्या सोप्या पद्धतीमध्ये मस्त अशी दुधी भोपळ्याची भाजी इथं बनवून तयार होते. तर व्यवस्थित पहा टोमॅटोसुद्धा आपले मस्त असे ना शिजून झालेले इथं ह्या फोडणीमध्ये. आता लगेचच आपण जे काही दुधी भोपळा बारीक करून घेतलं होतं मिक्सरला तर तो टाकून घ्यायचा आहे. तर हा भोपळा आधीच आपण इथं आहे ना भाजून घेतला आहे, त्याच्यामुळे आपल्याला इथं ही भाजी शिजायला जास्त वेळ काही लागणार नाही. अगदी 2-3 मिनटामध्ये छान अशी मस्त आपली इथं ही भाजी बनवून तयार होईल. आणि व्यवस्थित सगळा काही मसाला आहे ना हे बघा जे काही आपण दुधी भोपळ्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. पाहू शकता तुम्ही अगदी कलर देखील किती सुंदर असा आलेला आहे. आता लगेच याच्यामध्ये आपल्याला ह्या भाजीमध्ये लागणारं चवीप्रमाणे मीठ इथे मी टाकून घेणार आहे आणि ते देखील आपल्याला छान असं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. पाहू शकता तुम्ही भाजी खूप सुंदर अशी बनवून तयार झालेली आहे. तर याच्यापेक्षा जास्त कोरडी करू नका किंवा जास्त पातळसुद्धा ठेवू नका. अशाच पद्धतीची छान मस्त अशी आपली इथं ही भाजी लागते. तर दुधी भोपळ्यामध्ये ना भरपूर असं पाणी असतं, त्याच्यामुळे आपल्याला वरून पाणी टाकायची अजिबात गरज लागत नाही. अगदी त्याच पाण्यामध्ये आपली छान अशी मस्त ही भाजी शिजून होते. आता सगळ्यात शेवटी इथं मी ना बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेणार आहे. तर पहा अशा पद्धतीतली आपली अगदी स्मोकी फ्लेवरमध्ये इथं दुधी भोपळ्याची भाजी बनवून तयार झालेली आहे. नक्कीच करून पहा, खूप छान मस्त चवीला लागते आणि अगदी वेगळ्या पद्धतीची आपली ही भाजी आहे. त्याच्यामुळं सगळेच आवडीने खातात. ज्यांना दुधी भोपळा आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील. खूप छान मस्त अशी चवीची आपली ही भाजी बनवून तयार होते. तर ही भाजी तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये किंवा संध्याकाळच्या जेवणामध्ये बनवू शकतात किंवा मुलांच्या टिफिनलासुद्धा देऊ शकतात. ऑफिसचा टिफिन असू द्या. तर खूप छान मस्त अशी वेगळ्या चवीची आपली इथं ही भाजी लागते. तर भाकरीबरोबर पोळीबरोबर तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकतात. अप्रतिम अशी आपली ही भाजी बनवून तयार होते. तर कशी वाटली माझी रेसिपी हे नक्कीच कळवा. जर का आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा.